हाय हॅलो नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण एक अतिशय सामान्य पण त्रासदायक समस्या म्हणजे पायाला भेगा पडणे आणि ओठ फुटणे याबद्दल सविस्तर चर्चा करू। हे का होते आणि यासाठी कोणते उपाय करता येतील आणि कोणती औषधे प्रभावी ठरू शकतात याबद्दल आपण जाणून घेऊ। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुम्हाला घरगुती उपाय, डॉक्टरांचा सल्ला आणि काळजी घेण्याच्या पद्धती याविषयी माहिती मिळेल। चला पाहूया पायाला भेगा पडण्याची कारणे। सर्वप्रथम पायाला भेगा पडण्याची कारणे समजून घेऊ। एक आहे त्वचेमधील कोरडेपणा। कोरड्या हवामानामुळे किंवा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे त्वचा फुटते। दुसरा आहे पुरेशी नमी नसणे। त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते। तिसरं कारण आहे पोषणातील कमतरता। विटॅमिन ई, विटॅमिन सी आणि विटॅमिन बी यांची कमतरता। चौथं आपलं कारण आहे आजार। मधुमेह किंवा थायरॉइड सारखे आजार असलेल्या लोकांना पायाला भेगा पडण्याचा जास्त त्रास होतो। चुकीचं फुटवेअर म्हणजे टाचेला आधार नसणारे किंवा जड फुटवेअर घालणे आणि इतरही कारणे आहेत, जसे की जास्त वेळ उभे राहणे, जास्त पाय ओले राहणे। आता ओठ फुटण्याची कारणे पाहूया। पहिलं आहे थंड हवामान। थंड वारा किंवा हवामानामुळे ओठ फुटतात। आणि सेकंड पॉइंट आहे पाण्याची कमतरता। शरीरामध्ये डिहायड्रेशन झाल्यास ओठ कोरडे होतात। तिसरा पॉइंट आहे औषधाचे दुष्परिणाम। रेटिनॉइड्स किंवा अँटी ॲलर्जिक औषधामुळे ओठ फुटू शकतात। चौथा आपला पॉइंट आहे पोषणातील कमतरता, जसे की आयर्न, झिंक यासारख्या पोषण तत्वाची कमतरता। आणि काही सवयी, जसे की सतत ओठ चाटणे आणि हवेतील प्रदूषण यामुळेही ओठ फुटू शकतात। नेक्स्ट आपला पॉइंट आहे पायांसाठी घरगुती उपाय। एक आहे मीठ आणि गरम पाण्याचा वापर। एक टप गरम पाण्यात 2 चमचे मीठ मिसळा, त्यात 10 ते 15 मिनिटे पाय ठेवा। दुसरा आहे नारळ तेल। झोपण्यापूर्वी पाय धुवून कोरड्या टाचांवर नारळ तेल चोळा। तिसरा घरगुती उपाय आहे कोरफड म्हणजेच ॲलोवेरा। कोरफडीचा रस पायांच्या टाचाला लावल्यास त्वचा मऊ होते। आणि चौथा उपाय आहे बेसन आणि दही। बेसन, दही आणि हळद यांचा लेप पायावर लावा। आता पाहूया ओठ फुटू नये म्हणून घरगुती उपाय। पहिला आहे मधाचा वापर। ओठांवर मध लावा आणि 10 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा। दुसरा आहे काकडीचा रस। काकडीचा रस लावल्याने ओठ मऊ राहतात। तिसरा आहे लिप बाम आणि नारळ तेल। घरगुती लिप बाम तयार करण्यासाठी नारळ तेलामध्ये मध मिसळा आणि ते रोज रात्री झोपताना लावा। पुढचा आपला मेन पॉइंट आहे पायांसाठी भेगा पडू नये म्हणून औषधोपचार। पहिला आहे युरिया क्रीम। पायांच्या भेगासाठी 10% युरिया क्रीम उपयोगी ठरते। दुसरा आहे अँटी फंगल क्रीम, जसे की फंगल क्रीम म्हणजेच कोट्रिमाझोल क्रीम तुम्ही यूज करू शकता। आणि तिसरा आहे सॅलिसिलिक ॲसिड क्रीम। टाचा मऊ करण्यासाठी सॅलिसिलिक क्रीमचा वापर केला जाऊ शकतो। ओठ फुटू नये म्हणून औषधोपचार। पहिला आहे मेडिकेटेड लिप बाम, उदाहरणार्थ सेबामेड किंवा हिमालया हर्बल लिप बाम। दुसरा आहे विटॅमिन ई कॅप्सूल। विटॅमिन ई कॅप्सूल उघडून ती थेट ओठांवर लावा। तिसरा आहे झिंक सप्लिमेंट। डॉक्टरांच्या सल्ल्याने झिंक सप्लिमेंट घ्या। पुढचा आपला मुद्दा आहे पायाला भेगा पडू नये म्हणून भविष्यात घ्यावयाची काळजी, जसे की नियमित मॉइश्चरायझर वापरणे, योग्य मोजे आणि पादत्राणे घालणे, पुरेसे पाणी पिणे। ओठांसाठी घ्यावयाची काळजी, जसे की थंड हवामानात लिप बाम वापरणे, लिंबाचा रस आणि मध वापरून नियमित स्क्रब करणे आणि हायड्रेट राहणे। मित्रांनो, ही समस्या सामान्य असली तरी दुर्लक्ष करू नका। वेळेवर काळजी घेतल्यास भेगा लवकर बऱ्या होतात। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर नक्की कळवा आणि फार्मसी सुंदर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओ येऊन जातील।